तर दुसऱ्या सेशनमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. इथे तुम्हाला मी आता काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दाखवतोय. मी पहिल्या सेशनमध्ये क्वेश्चन पत्रिका ज्या आहेत, क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते दाखवलं. त्याला समर्पक उत्तरं आपण कशी लिहायची, हे या तुम्हाला उत्तरपत्रिकातून मिळेल. काही विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका मी तुम्हाला आता दाखवणार. त्यांनी कशी उत्तरे लिहिली आहे बघा या प्रश्नांना. तर इथे मी तुम्हाला ती स्लाईड शेअर करतो. तर आपल्या कॉलेजला जे एक्झाम्स होतात ना, तर त्या एक्झाम्स पैकी आन्सर शीट्स मी तुम्हाला इथे दाखवतोय. आता हे तसं पाहिलं तर सेकंड सेमिस्टरचा हा पेपर आहे. तर पहिल्या सेमचा हा नाही. पण सेकंड सेमचा पेपर आपण फक्त त्यांनी उत्तरं कशी लिहिले आहे आपण बघा. गोपाल युवराज राठोड नावाचा हा हुशार विद्यार्थी आहे. सध्या फायनलला आहे. तर त्याची ही उत्तरपत्रिका आहे. त्याने दुसऱ्या सेमचे प्रश्न बघा कशा उत्तराच्या अपेक्षेने लिहिले आहे. तर तर इथे कसं आहे, की या प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रश्न त्याने कसा लिहिला बघा. इथे प्रश्न पहिला ई असं त्याने लिहिलेलं आहे. तर असं पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचं आहे, की त्याने डायरेक्ट अपेक्षित इथे उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे हा जो प्रश्न आहे, हा लघुत्तरी प्रश्न आहे. त्या लघुत्तरी प्रश्नाचं उत्तर त्याने कसं दिलं, तर बघा मुद्देसूद त्याने दिलं. पहिले तिचे अक्षर बघा व्यवस्थित आहे सगळे. त्याने थोडीशी प्रस्तावना दिली. प्रस्तावना तुम्ही 1-2 ओळीमध्येच करायची, जास्त लिहायचं नाही, जसं याने केलेलं आहे. तर असं लिहायचं. ठीक आहे. तर इथे त्याने जे हे मुद्दे लिहिले आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर त्याने मुद्देसूद लिहिलं आहे. तराईंचं पहिलं युद्ध, तराईंचे दुसरे युद्ध. इथे त्याने ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे, तो प्रश्न म्हणजे सुलतानशाहीची स्थापना कशी झाली या प्रश्नाचं त्याने उत्तर लिहिलेलं आहे. तर इथे त्याने काय लिहिलं, तर असे मुद्दे लिहिले. तराईंचे पहिले युद्ध, त्याचे 4-5 विश्लेषण. आता मुद्देसूद उत्तरामध्ये काय करावं लागतं, की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची माहिती ॲब्सॉर्ब करता आणि ती क्वेशनमध्ये जेव्हा उत्तराच्या दृष्टिकोनातून विचारली जाते, तर तुम्हाला त्याचे मुद्दे पाडावे लागतात. तर हे सगळे मुद्दे तर मी त्याला लिहून दिलेले होते, म्हणजे सांगितले होते. तर हे तराईंचं पहिलं युद्ध, मग या तराईंच्या पहिल्या युद्धाचं त्याने कसं केलं वर्णन. हे युद्ध इसवी सन 1191 मध्ये मोहम्मद घोरी आणि पंजाबच्या शासक पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये तराईन या ठिकाणी झाले. या युद्धामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला आणि त्याला कैद करून पृथ्वीराजने सोडून दिले. हे झालं या पहिल्या मुद्द्याचं 4-5 ओळीतलं विश्लेषण. बस एवढं सफिशियंट आहे. नंतर याचं त्यानं आणखी दुसरा मुद्दा लिहिला. तराईंचे दुसरे युद्ध. हे प्रसिद्ध युद्ध तराईन या ठिकाणी इसवी सन 1192 मध्ये झाले. वरीलप्रमाणे मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यामध्ये लढले गेले आणि यावेळी मात्र पृथ्वीराज चव्हाणने योग्य लढा न दिल्यामुळे त्याचा पराभव झाला आणि दिल्लीची सत्ता जी आहे ती मोहम्मद घोरीच्या हाती गेली हे त्याने लिहिलं. मग याने तिसरा मुद्दा मांडला, मोहम्मद घोरीचा मृत्यू. त्याचं विश्लेषण केलं 3-4 ओळीत. मोहम्मद घोरीचे उत्तराधिकारी, हे त्याने त्याचं विश्लेषण केलं. त्यानंतर पुढचा 5वा मुद्दा त्यांनी लिहिला, ताजुद्दीन एल्दोजचा पराभव. 6वा लिहिला नासरुद्दीन कुबाचा. त्यानंतर 7वा लिहिला मोहम्मद बिन बख्तियार खिलजी आणि त्यानंतर त्याने पुढचं लिहिलं म्हणजे कुतुबुद्दीन सुलतानपदी. अशा पद्धतीने दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना झाली असं तो लिहितोय. प्रश्न काय होता? दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना कशी झाली या प्रश्नाचं उत्तर त्याने किती मुद्द्यांमध्ये लिहिलं? 9 मुद्द्यांमध्ये लिहिलं. बघा. आणि याला मग किती मार्क दिले मी? 4 पैकी 3. हे लघुत्तरी प्रश्नाचं 3 मार्काचं उत्तर आहे आणि त्याने इतकं व्यवस्थित ते लिहिलं उत्तर, तरी याला मी 3 मार्क टाकले. आता थोडेसे कमी मार्क टाकावेच लागतात. 3.5 याला टाकू शकलो असतो मी. 3.5 मार्काचा हा प्रश्न तसा आहे. तर इथे 4 पैकी त्याला 3, 3.5 हे मार्क मी टाकलेले आहेत आणि त्याने मुद्दे किती लिहिले? तर 9 मुद्दे लिहिले. तर तुम्हाला असंच प्रश्न जे आले, तुम्हाला याच पद्धतीने मुद्देसूद जर तुम्ही लिहाल, तर तुम्हाला अधिक चांगले मार्क भेटतील. म्हणजे 3, 3.5 मार्क भेटतील. तर पुन्हा एकदा मी त्याचं तुम्हाला पॅटर्न दाखवतो. बघा, प्रश्न काय होता? प्रश्न पहिला ई म्हणजे ई प्रश्न कसा असेल, तर दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना कशी झाली? तर इथे त्याने प्रस्तावना लिहिली. त्याचे त्याने मग मुद्दे लिहिले. 1, 2, 3 त्यानंतर 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9 आणि हे लिहिल्यानंतर हे शेवटचा मुद्दा त्याचा होता, की ज्यामध्ये त्यांनी दिल्लीची सुलतानशाही कशी-कशी स्थापन झाली याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्याने हेच नाही सांगितलं.
म्हणजे विद्यार्थी काय करतात, जशी एका वाक्यात उत्तर आहे, दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना कशी झाली, तर काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट हे उत्तर लिहून टाकतात, दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना, ऐबकाने आपले स्थान मजबूत करून दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना केली. याला मार्क भेटत नाही, अर्धा मार्क भेटेल, 4 पैकी अर्धा मार्क. एका वाक्यात उत्तर नाही, हे लघुत्तरी उत्तर आहे, ज्याचं तुम्हाला उत्तर कसं लिहायचं आहे, मुद्देसूद लिहायचे आहे. ते त्याने असे मुद्दे त्यामध्ये केलेले आहे. तर हे सगळे मुद्दे मी लिहून दिलेले आहेत. त्याचं विश्लेषण मात्र त्याने त्याच्या मनाने केलेलं आहे. कारण की त्याला ही घटना माहिती आहे. म्हणजे मी काय केलं, मी त्याला हे सगळे मुद्दे 9 मुद्दे लिहून दिले. 9 मुद्दे लिहून दिले. तराईंचे पहिले युद्ध, तराईंचे दुसरे युद्ध ते लिहून दिले. म्हणजे हे मुद्देच लिहून दिले फक्त. एवढंच, हे टायटलच लिहून दिलं. आणि मग मी या घटनांचं वर्णन केलं आहे. संपूर्ण वर्णन मी केलेलं आहे या घटनेचं. ठीक आहे. तर या घटनेचं वर्णन, हे सगळी माहिती त्याने कलेक्ट केली आणि तराईंचं पहिलं युद्ध याच्या मुद्द्याचं सरांनी काय विश्लेषण केलं, ते त्याने त्याच्या मनाने हे लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर हे जे तुम्हाला 4 ओळीतलं विश्लेषण दिसत आहे, हे त्याच्या मनाचं विश्लेषण आहे. तुम्हाला असंच करावं लागणार. तुम्हाला त्या घटनेची माहिती घ्यावी लागणार. फक्त तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आणि मुद्दे लक्षात ठेवले, की तुम्हाला ते विश्लेषण लक्षात राहीलच. ते तुमच्या शब्दात तुम्ही लिहायचं. पुस्तकातलं, गाईडमधलं घोकून, पाठ करून ते लिहायचं, ही पद्धत 12वीची आता इथे संपलेली आहे. तुम्ही आता BA फर्स्ट इयरला गेलेले आहे. वाचून तुम्हाला जे समजलं, ते तुम्ही पेपरवर लिहायचं आणि हे त्याने केलेलं आहे. केव्हा केलं? फर्स्ट इयरला असताना हे त्याने केलेलं आहे बघा. म्हणजे त्याची ग्रॅबिंग कॅपॅसिटी कशी आहे, किती चांगली आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. 2018 सालचा पेपर आहे हा. ठीक आहे. आता किती आहे? 2020 चालू आहे. तर हा मेरिटचा विद्यार्थी आहे. तर या 12वीच्या या विद्यार्थ्याला, तोही 12वीतूनच आला होता. पण त्याला मी जो पॅटर्न सांगितला त्यानुसार त्याने हे लिहिलं आणि त्याला मार्क चांगले मिळाले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्हाला असे प्रश्नांची उत्तरं अशी लिहायची आहे या पॅटर्ननुसार. निबंध वजा प्रश्न म्हणजे काय? काही पॅरेग्राफ फक्त आणि निबंधासारखं जे लिहित बसले, याला मार्क भेटत नाही. एक लक्षात घ्या. PA ला आल्यानंतर तुम्हाला कोणत्याच याच्यात असे मार्क भेटणार नाही, की एक पॅरेग्राफ सुरू केला, त्याचा एक पॅरेग्राफ इथे लिहिला, त्यानंतर दुसरा लिहिला, तिसरा लिहिला आणि 3-4 पेजेस लिहून टाकले आपण निबंधासारखं, तर त्याला मार्क भेटत नाही. कारण काय? त्याचं कारण असं आहे, की एक्झामिनर जो असतो त्याला हे निबंध वाचायला वेळ नसतो. आम्हाला फार-फार 5 मिनिटामध्ये हे पेपर जे आहे, क्वेशन पेपर जे आहे, एखादा प्रश्न जो आहे समजा 5 मिनिटं आम्ही एका प्रश्नाला देऊ शकतो जास्तीत जास्त. तर अशा वेळी तुमचं काम काय आहे, की तुम्ही असे मुद्देसूद जर लिहिलं ना, तर मुद्देसूद लिहिलं तर आम्हाला समजेल, की नाही या मुलाला प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, व्यवस्थित माहिती आहे. म्हणून आम्ही हे मुद्दे बघतो आणि हे वाचतो सुद्धा. तर हे वाचल्यानंतर लक्षात येतं, की या पोराला सगळी माहिती आहे आणि हे उत्तर बरोबर समजलं जातं आणि म्हणून मग त्याला किती मार्क पडतात? 4 पैकी 3. ठीक आहे. तर आता हे झालं एका प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर त्याने ई नंतर कोणता प्रश्न लिहिला? फ. बघा, फ. त्याने कोणता दुसरा संच घेतला? इ, फ, ग, ह हा त्याने संच घेतलेला आहे. त्याने अ, ब, क, ड घेतला असता तर इथं ब आलं असतं. पण तिथे काय आलं? इ, फ, ग, ह असं ते आहे. तर याने फ चं उत्तर काय लिहिलं? तर इथे बघा, अ, अल्तमश सुलतानपदी, इस्लाम धर्मावर आधारित प्रशासन, त्यानंतर फारसी पद्धती आधारित प्रशासन. आता याला प्रश्न काय आहे मी सांगतो. कुतुबुद्दीन ऐबकाचं प्रशासनाविषयी माहिती द्या, असा प्रश्न असेल याला. तर याने काय केलं, तर 3-4 ओळीमध्ये प्रस्तावना लिहिली. काही विद्यार्थी काय करतात, प्रस्तावनाच खूप मोठी लिहून टाकतात. चांगली 10, 15, 20 पेजेसची प्रस्तावना लिहितात. मग हे मुद्दे सुरू करतात. बघा असं नका करू. प्रस्तावना म्हणजे काय, तुमचं उत्तर नाहीये. प्रस्तावना फक्त सुरुवात आहे त्या प्रश्नाच्या उत्तराची. तर तुम्ही 3-4 ओळीमध्ये लिहिली तरी चालते. किंवा वेळ नसेल तर तुम्ही मुद्दे लिहा डायरेक्ट आणि त्याचं विश्लेषण करा. तर बघा, प्रश्न काय होता, की कुतुबुद्दीन ऐबकाचं प्रशासनाविषयी माहिती द्या. आता इथे तुम्ही लक्षात घ्या, की डायरेक्ट उत्तराला तुम्ही सुरुवात केली, तर कुतुबुद्दीन ऐबक कोण होता, काय आला, कुठून आला, हे तर समजायला पाहिजे ना समोरच्याला. तर मग बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला द्यावं लागेल, की अल्तमश सुलतानपदी आला. कधी आला, कसा आला हे त्याने लिहिलंय. कुतुबुद्दीन ऐबकाने त्याच्या मुलीचा विवाह आपल्या विश्वासू गुलाम अल्तमश याच्याशी केला. आरामशहानंतर तो सुलतानपदी इसवी सन 1211 मध्ये बसला आणि त्याचा मृत्यू 1236 मध्ये झाला. बघा, त्यांनी अल्तमश सुलतानपदी केव्हा आला हे इथे लिहून टाकलं. ठीक आहे. मग आता प्रशासनाविषयी त्याने उत्तर दिलंय. इस्लाम धर्मावर आधारित प्रशासन. मग हे त्याने इथे 4-5 ओळीमध्ये दिलेलं आहे. मग त्याने पुढचा मुद्दा घेतला, फारशी पद्धतीवर आधारित प्रशासन यंत्रणा. त्यानंतर अल्तमशची प्रशासकीय यंत्रणा. मग त्याने लिहिलं केंद्रीय प्रशासन, प्रांतीय प्रशासन,
त्यानंतर इथे शीख जिल्हास्तरीय प्रशासन, परगणा प्रशासन, ग्रामस्तराचं प्रशासन, सुलतानी सैन्याची निर्मिती आणि नाण्याची निर्मिती, असं त्याने या प्रशासनाची संपूर्ण माहिती दिली आणि त्याला किती मार्क मिळाले? 4 पैकी 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे काय, तर तुम्हाला मी मुद्दे लिहून देईल आणि त्याचं विश्लेषण करेल. जसं मी आता तोंडी विश्लेषण करतोय. तुम्ही काय करायचं, ते विश्लेषण लक्षात ठेवायचं, पुस्तक वाचायचं आणि या मुद्द्यांच्या आधारे, मी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा शब्द लक्षात ठेवायचा. सुलतानी सैन्याची निर्मिती. मग सुलतानी सैन्याची निर्मिती या शब्दातून तुम्हाला कोणता अर्थ अभिप्रेत होईल? इमॅजिन करा की एवढाच शब्द तुमच्या समोर आहे. सुलतानी सैन्याची निर्मिती कोणी केली? अल्तमशने केली. मग त्याने कशी केली? तर तुमच्या डोक्यात काय येईल, की अल्तमशने स्वतःच्या संरक्षणासाठी सुलतान सैन्य जे आहे ते बनवण्याचा निर्णय घेतला. मग त्याने अशा पद्धतीने सुलतानी सैन्य बनवले. तर हे जे आहे, हे विश्लेषण तुम्हाला इथे करायचे आहे. ठीक आहे? तर याने तसंच लिहिलं. त्याने काय केलं, हे डिफाईन केलं. त्याने अंडरस्टँड केलं सुलतानी सैन्याची निर्मितीचा मुद्दा अंडरस्टँड केला आणि तसं त्याने आपल्या मनाने इथे लिहिलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तो एक चांगल्या पद्धतीने पेपर लिहू शकला. तर याचे त्याने मुद्दे किती लिहिले आहे? 5 मुद्दे. आता तुम्ही असं डोक्यात ठरवलं, की बा एखाद्या 4 प्रश्नाचं, ज्याला 4 मार्क आहे, तर या प्रश्नाचे मुद्दे किती असतात? तर मुद्दे बघा 5 किंवा 9च्या दरम्यान तुम्ही लिहू शकता. आता मी बरेचदा विद्यार्थ्यांना भरपूर मुद्दे लिहून देतो. काही-काही प्रश्नाचे मुद्देच जास्त निघत नाही, 5च निघतात. जसं या प्रश्नाचे 5च मुद्दे निघालेले आहे. तर तसे निघतात. तर अशा वेळी काय होतं, की प्रश्नाचं स्वरूप ओळखून आपल्याला तसे मुद्दे लिहायचे. आता हे 4 मार्काचा प्रश्न आहे म्हणून 5, 6, 7, 8, 9 मुद्दे ठीक राहील. पण आता जर 16 मार्काचा प्रश्न आला, जो तुम्हाला मी दाखवला दीर्घोत्तरी, तर 16 मार्काच्या प्रश्नासाठी तुम्ही किमान 10 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. 10 किंवा 10च्या वर जर ते निघत असेल तर. तर लिहाल तर ठीक, नाही तर काय होईल, की कमी मुद्दे लिहाल, 5च मुद्दे लिहाल, तर तुम्हाला 16 पैकी कमी मार्क भेटेल. तिथे 4 पैकी 3 मार्क त्याला अशा पद्धतीने मिळालेले आहेत. ते तुम्हाला अंडरस्टँड करून भेटेल. आता जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. म्हणजे जे मी आता सांगतोय ते तुम्ही लक्षात येईल तेव्हा. तर आता फक्त तुम्ही ओळख करून घ्या बाकी. मग त्याने काय घेतलं? ग घेतलं. बघा, ई, फ त्यानंतर ग आला आणि गचं उत्तर त्याने असं लिहिलं. अल्तमशच्या काळात मीर अजितपती. आता हे ऐबकाने केलेलं दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना, हे सगळं त्याच्यावर आहे. ठीक आहे. तर इथे येतं. त्याने किती पॉइंट्स लिहिले बघा या 4 साठी. हे 10 मुद्दे त्याने लिहिले. आता हे 10 मुद्दे मी सगळे त्याला लिहून, हे असे मुद्दे मी लिहून दिले, विश्लेषण केलं वर्गात. तर त्याने या 4 मार्काच्या प्रश्नासाठी 10 मुद्दे लिहिले. आता मी याला 3च मार्क टाकले. 3.5 मार्क टाकू शकलो असतो. पण मी ते टाकले नाही. तर या प्रक्रियेतून तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला 4 पैकी 4 प्रश्नाचे उत्तर जे आहे जरी लिहिले तरी 4 पैकी 4 मार्क भेटणार नाही. तुम्हाला 3.5 पर्यंत अपेक्षा करावी लागेल त्याची. ठीक आहे. तर याने 10 मुद्दे लिहिले 4 मार्काच्या एका प्रश्नासाठी. तर असेच म्हणजे की त्याचा अभ्यास किती डिटेल आहे बघा तुम्ही. असा अभ्यास जर असेल तुमचा, तर खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकता. त्याने काय केलं? तर फक्त मुद्दे लक्षात ठेवले आणि त्याचं विश्लेषण त्याने स्वतःच्या शब्दात केलं. आणि विश्लेषण बरोबर केलं त्याने. म्हणजे आता काही जण काय करतात, तुम्हाला हे सांगतो आयडिया विद्यार्थ्यांच्या. ते काय करतात, की हा जो मुद्दा मी लिहून दिला 40 गणी गटांचा बिमोड. ठीक आहे. तर मग काय करतात, ते मुद्दे पाठ करून ठेवतात. आणि मुद्दे पाठ करून ठेवतात, पेपरमध्ये लिहून टाकतात मुद्दे आणि त्याचं विश्लेषण मग काही लिहून टाकतात. म्हणजे आता कारण की सरांनी म्हटलं, की मुद्दे पाहिजे बा, तर मग ते सरांनी सांगितलेले मुद्दे लिहून टाकतात आणि विश्लेषण मात्र काही लिहून टाकतात. कधी-कधी या मुद्द्याचं विश्लेषण डबल रिपीट इथे लिहितात. असंच करतात ते. तर त्यांना वाटतं, की सर वाचत नाही. मुद्दे वाचते आणि झालं. तसं काही नाहीये. तुमचे मुद्दे जेव्हा इथे दिसतात, तेव्हा आम्ही वाचतच असतो. आता तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही सर आहात स्वतः. तुम्ही स्वतःला शिक्षक समजा आणि 40 गणी गटाचा बिमोड हा या मुद्द्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. तर मग तुम्ही आता हे फक्त याच्यावर नजर टाका या प्रश्नावर. की 40 गणी गटाने सुलतानात नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. तसेच सत्ता चालवण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. या 40 गणी गटातील काही सरदारांचा बंदोबस्त त्याने अल्तमशच्या काळातच केला होता. कठोर न्यायव्यवस्था आणि गुप्तहेर सहाय्याने त्या गटाचा बिमोड त्याने केला. आता हे तुम्ही वाचलं. म्हणजे तुम्हाला काय समजलं, की याला हे सगळी संकल्पना माहिती आहे. म्हणून तुम्ही त्याला उत्तर दिलं. काही जण काय करतात, की मुद्दे टाकून देतात, की विश्लेषण आपल्याच मनाने करतात. हा मुद्दा आणि त्यांचं विश्लेषण काहीच जुळत नाही. तर त्यांना वाटतं, की आपले मार्क आता भेटून जाते आपल्याला. तर तसं काही होत नाही. आम्ही इथे जे असतात ते आम्ही आम्ही सगळे आता हुशार लोक आहे ना, शिक्षक झालो तर. मूर्ख थोडी आहे. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की तुम्ही हे जे कामं करता म्हणजे
जे हुशार विद्यार्थी करत नाहीत, पण काही विद्यार्थी असतात जे आयडिया लढत असतात, की आपण हे मुद्दे पाठ करू बा आणि त्यांनी सगळंच होऊन जाईल. तर असं कोणी नसतं. आंधळं कोणी नाही आहे ना, पेपर चेक करणारा आंधळा थोडी आहे. तो हे सगळं पाहतो. तर एका याच्यातच आम्हाला समजून जातं, की याने या मुद्द्याचा बरोबर विश्लेषण केलं आहे की नाही. त्यामुळे तुम्ही हे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद करून टाकायच्या. जे आहे तेच लिहायचं. ठीक आहे. जेवढं तुम्हाला येते तेवढं लिहा ना तुम्ही, पण ते बरोबर लिहायचं. चुकीचं लिहायचं नाही. अशा पद्धतीने त्याने लिहिलं. त्यानंतर त्याने काय केलं? हे ठीक आहे. त्यानंतर त्याने पूर्ण प्रश्नाची उत्तर हे पेजेस इकडे तिकडे झाले. ठीक आहे. हां. तर मी आता दुसरा प्रश्न घेतला. त्याने तुम्हाला पॅटर्न सांगितलं. आता बघा याने ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाची उत्तर कशी लिहिली, अशी लिहिली. तर तुम्ही असंही लिहू शकता. ठीक आहे. पण असं लिहिण्यापेक्षा वेळ कमी लागण्यासाठी तुम्ही काय करा, डायरेक्ट उत्तर लिहायचं. असं लिहिलं तरी चालतं. हे आदर्श उत्तर आहे. पण कसं आहे, वेळेनुसार तुम्ही काम करायला पाहिजे. 14 या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचं उत्तर कोइंबतूर आहे. तर याने कोइंबतूर जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. तर असं तुम्ही लिहायचं. त्यानंतर आता प्रश्न चौथा. आता हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न 16 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न, निबंध वजा प्रश्न मी जो म्हटला तसा तो आहे. तर आता लक्षात घ्या, की हे त्याने हा जो प्रश्न आहे, हा सुलतानशाही काळातील प्रशासकीय व्यवस्था मी विचारलेली आहे. 16 मार्काला विचारलेला थेट प्रश्न हा तो आहे. तर याने बघा कशा पद्धतीने याचं उत्तर लिहिलं, व्यवस्थित, अगदी व्यवस्थित त्याने लिहिलेला प्रश्न आहे. ठीक आहे. काही चुका त्याने केल्या, पण आपण ते दुरुस्त केल्या. ठीक आहे. तिथे केंद्रीय प्रशासन दिलं, सुलतान, केंद्रीय प्रशासनातले मुद्दे त्यांनी दिले. सुलतान, वजीर, दिवाने वजीर, त्यानंतर दिवाने आरिज, दिवाने मुस्तखराज, दिवाने इंशा, हे सेकंड सेमचं आहे. तुम्ही ते नंतर बघणार आहात. दिवाने गान, सदर सदर, तर हे त्याने सगळे अधिकारी लिहिले आहेत. दिवाने आरिज, दिवाने मुस्तखराज, दिवाने इंशा, बंदगान. ठीक आहे. काझी उल कुजात, दिवाने वकील. आता याला मी 16 पैकी 12 मार्क टाकले. 12 मार्क का बरं टाकले? कारण की हे त्याने थोडीशी नावं चुकवली. याला मी 14 ते 15 मार्क देऊ शकतो. ठीक आहे. आणि याला मिळाले सुद्धा आहे. या प्रश्नात जरी कमी मिळाले त्याला, तरी इतर प्रश्नांमध्ये त्याला 14 ते 15 मार्क भेटलेले आहेत. किती पैकी? 16 पैकी. का बरं? कारण की त्याने अशा पद्धतीने उत्तरं लिहिलेली आहे म्हणून. तर लक्षात घ्या, की किती व्यवस्थित त्याने हे उत्तर लिहिलेलं आहे. तुमच्यासमोर पुन्हा मी ठेवतो हा 16 मार्काचा प्रश्न. 1, 2, 7 पूर्ण. ठीक आहे. मग इकडे दुसऱ्या याचे त्याने लिहिले आहेत 10. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याने 10 प्रश्न 10 मुद्दे लिहिले आहेत. आणि त्याने प्रॉपर लिहिले होते. सगळेच उत्तरं त्याने बरोबर दिलेली होती. तर अशा पद्धतीने काय झालं, की त्याला 16 पैकी 12 प्रश्न मिळाले. आता 12, 13, 14, 15 हे असे मार्क आहेत, की जे सातत्याने विद्यार्थ्यांना भेटत राहतात. 13 पासून 12 पासून चांगले आहेत. आता मी याचे मुद्दामून कट केले, की जेणेकरून हा अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम परफेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करेल. तर इथे जे त्याने चुकवलं म्हणून मी त्याला कट केले. नंतर नंतरचा एक प्रश्न आहे जो मी याच्यात फोटोमध्ये आलेला नाहीये. त्याच्यामध्ये त्याला 16 पैकी 14 ते 15 मार्क मिळालेले आहेत. तर हे खऱ्या अर्थाने एक आदर्श उत्तर राहतं, जे तुम्हाला लिहायचं असतं. तर अशाच पद्धतीने जे 16 मार्काचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, त्याचे उत्तरं तुम्ही अशा पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. तर यामध्ये आन्सर शीटच्या दाखवण्यातून मला तुम्हाला काय सांगायचं होतं, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. आता त्याचं उदाहरण मी पुन्हा एकदा तुम्हाला क्वेश्चन पेपरकडे नेईल. तर गोपालने काय केलं, की इ, फ, ग, हा पॅटर्न घेतला आणि या 4 मार्काच्या प्रश्नासाठी त्याने ते जसे तुम्हाला मी मुद्देसूद उत्तर सांगितले तसे लिहिलं. मग त्याने हा जो 16 मार्काचा प्रश्न आहे, त्या 16 मार्काचं सविस्तर उत्तर दिलं आणि त्याचे सगळे मुद्दे त्याने लिहिले. तर ह्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला गोपालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किमान अर्थाने दाखवलेले आहे. सेमिस्टर वेगळं आहे, पण त्याने उत्तराची जी शैली लिहिली, तुम्हाला दाखवायचं आहे मला उत्तराची शैली कशी असावी, उत्तरं कशा पद्धतीने आपण लिहिले पाहिजे ते आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 4-4 मार्काचे प्रश्न आणि 16 मार्काचे प्रश्न लिहावे अशी माझी अपेक्षा आहे. तर हे खऱ्या अर्थाने जे आहे, जे तुम्हाला आन्सर शीट मी दाखवली, ती अशी आहे. आता याला 80 पैकी 49 का बरं मिळाले? कारण की त्याने पूर्ण उत्तरं सॉल्व्ह केले नाही. म्हणजे 5ही युनिटचे 5 प्रश्न त्याने सॉल्व्ह केलेले नाही. त्याने फक्त 3 युनिट आणि 4 युनिट पर्यंतच त्याने प्रश्न सॉल्व्ह केले म्हणून त्याला 80 पैकी 49 मार्क आहे. 50 मार्क हायेस्ट मार्क आपण समजूया. कारण की विद्यार्थी काय करतात युनिट टेस्टमध्ये कॉलेजच्या 80 पैकी 80 मार्काचा पेपर सॉल्व्ह करत नाही 3 तासात. तर त्यामुळे काय होतं, की त्यांना एवढे मार्क पडतात. पण विद्यापीठामध्ये तुम्ही तसं करू नका.
विद्यापीठामध्ये गोपालला 80 पैकी 65 ते 70 पर्यंत मार्क पडलेले आहेत. लक्षात घ्या. 80 पैकी 65 ते 70 मार्क एवढे त्याला मार्क भेटले. कारण त्याने पूर्ण पेपर 80 मार्काचा सॉल्व्ह केला आहे. हा कॉलेजचा पेपर होता आणि या कॉलेजच्या पेपरला त्याने फक्त काय केलं तर 3ऱ्या युनिट 4थ्या युनिट पर्यंत प्रश्न त्याने सॉल्व्ह केले, म्हणून त्याला 50 मार्क आपण दिलेले आहेत. बाकीचे मग उर्वरित. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, 80 पैकी 50 मार्क त्याला भेटले आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये त्याला अतिशय चांगले मार्क पडले, 80 पैकी 65 ते 70च्या दरम्यान. तर जे विद्यापीठात मेरिट येतात त्या विद्यार्थ्यांना 80 पैकी 71 75 मार्क राहतात. तर तसे काही विद्यार्थी घेत नाही आता, पण अशा पद्धतीने हा आन्सर शीट जी आहे ती राहते. तर हे ते एक तुम्हाला सांगायचं होतं मला, जे फार महत्वाचं होतं. आता हे पॅटर्न तुम्ही डोक्यात ठेवा की अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला मुद्दे देऊन देतो. ठीक आहे. तर हे ते झालं. आता हा पॅटर्न तुम्हाला आणखी एका गोष्टीसाठी उपयोगी पडेल. कोणतं? तर असाइनमेंटसाठी. तर असाइनमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने लिहिलं तर खूप चांगलं होईल. तर असाइनमेंट तुम्हाला मी आता दाखवतोय. ठीक आहे. असाइनमेंट कशी असते, कशी लिहायची हे दाखवतो तुम्हाला मी आता. ठीक आहे. तर हे सुद्धा असाइनमेंट सबमिट झालेली असाइनमेंट आहे. ही अर्जुन राठोडची आहे, जो गोपालप्रमाणेच हुशार आहे, सध्या फायनललाच आहे. ठीक आहे. तर हे कव्हर राहते असाइनमेंटचे बाहेर भेटतं ते विकत. तर ते तुम्ही घ्यायचं कव्हर पेज आणि त्याच्यावर हा टॉपिक जो तुम्हाला देण्यात आहे, टॉपिक मी देत असतो असाइनमेंटचा. ग्रुप वाईज मी टॉपिक देत असतो विद्यार्थ्यांना. तर इथे बघा तुमचा जो अभ्यासक्रमामध्ये साधनांचा टॉपिक आहे युनिट फर्स्ट मधला पहिलं प्रकरण. तर याला मी काय दिलेलं होतं, प्राचीन भारतीय इतिहासाची साहित्यिक साधने. साहित्यिक म्हणजे काय? साहित्य, पुस्तकी साधने. ठीक आहे. तर हा मी त्याला असाइनमेंटचा टॉपिक दिलेला होता. असाइनमेंटचा टॉपिक हा माझ्या मनाने असतो, म्हणजे सिलेबसनुसार मी त्याची लिस्ट लावत असतो. तर ते तुम्ही लिहायचं तेव्हा तुमच्या मनाने नसतो तो. ठीक आहे. मी तसं ग्रुप करत असतो. ग्रुप वाईज मी असे असाइनमेंट अलॉट करत असतो. ठीक आहे. तर त्याला टॉपिक काय? प्राचीन भारतीय इतिहासाची साहित्यिक साधने. त्याचा टॉपिक हा आहे सबमिशन, नेम, रोल नंबर, डेट. हे कव्हर आहे आणि माझं नाव. ठीक आहे. असं तुम्हाला असाइनमेंट सादर करावं लागतं. आता या असाइनमेंटच्या कव्हर पेजमध्ये तुम्हाला लाइनिंग पेज टाकायचे लागतात आणि एक साइडने लिहावं लागतं सगळं. तर आता हे जे असाइनमेंट राहतं, या विषयाचं हे असाइनमेंट आहे प्राचीन भारतीय साहित्यिक साधने. तर याच्यामध्ये तुम्हाला मुद्देसूद निबंधासारखं लिहावं लागतं थोडंसं. म्हणजे असाइनमेंट ही दीर्घ असावी लागते. असाइनमेंट आहे, स्वाध्याय, आणि हे तुम्हाला घरी लिहायची असते. ही घरी लिहायला देत असतो. पुस्तकांच्या आधारे तुम्हाला ही असाइनमेंट लिहायची असते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की बा ऑन स्पॉट ती लिहायची का पेपरप्रमाणे, तसं नसतं. तुम्हाला 15 दिवसाचा वेळ दिला जातो. त्या 15 दिवसामध्ये तुम्हाला ही असाइनमेंट जी आहे अशी लिहायची. तर बघा इथे त्याने काय लिहिलंय, प्राचीन भारतीय इतिहासाची साहित्यिक साधने. तर याने काय पहिले केलं, प्रस्तावना लिहिली आहे. पहिले प्रस्तावना द्यायची की साधने म्हणजे काय होतं, साधने, साहित्यिक साधनांचा अर्थ काय होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ते वन साइड असते. ठीक आहे. तर याने साहित्यिक साधनांचे प्रकार, इतिहासाच्या साधनांचे प्रकार काढले. पुरातात्विक साधने त्याने दिली. त्यानंतर साहित्यिक साधनांची माहिती त्याने दिली गेली. म्हणजे जो त्याचा मेन टॉपिक आहे, हा जो टॉपिक आहे त्याचा साहित्यिक साधनांचा, तो त्याने इथे सुरुवात केली. तर इथे त्याने लिहिलं बघा, याचं लिखाण बघा व्यवस्थित, पॅरेग्राफमध्ये आहे ते. तुम्ही मुद्दा तर इथे दिलेलाच आहे, त्यामुळे इथे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता त्याने सुरू केलं. साहित्यिक साधने म्हणजे पुस्तकांची. वैदिक साधने, वैदिक साधने, वैदिक काळखंड आपण बघणार सिलेबसमध्ये, वैदिक काळ, त्याची साधने. तिथे वेद आलं. वेदामध्ये त्याने माहिती काय दिली, ऋग्वेद, सामवेद, त्यानंतर यजुर्वेद, अथर्ववेद. त्यानंतर त्याने ब्राह्मण ग्रंथाची माहिती दिली, आरण्यकाची माहिती दिली, उपनिषद, महाकाव्य, रामायण, महाभारत, त्यानंतर पुराणे हे दिलं. त्यानंतर बौद्ध काळातली साहित्यिक साधने, पाली भाषेची साधने होती ती. त्यामध्ये येतं मग त्रिपिटक येतं. ठीक आहे. त्यानंतर जातक कथा येतात, दीपवंश, महावंश, मिलिंद पन्नु, मिलिंद प्रश्न, बुद्धचरित्र, हे पुस्तक आहेत, लक्षात घ्या. पुस्तकांची नावे आणि त्याचं विश्लेषण त्याने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जैन धर्माचे साहित्य त्याने सांगितले. 12 अंगे, 12 उपांगे, 10 प्रकीर्ण. त्यानंतर प्राचीन ग्रंथांमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, शुक्रनीतिसार, अष्टाध्यायी, हर्षचरितम, राजतरंगिणी, प्राचीन नाटके, मालविका, अग्निमित्र, मुद्रा रक्षक, त्यानंतर हर्षचरित्र, राजतरंगिणी, पूर्ण झालं असेल. मृच्छकटिकम, स्वप्न वासवदत्त, हे नाटकं त्याने दिली. त्यानंतर त्याने इथे काय लिहिलं, निष्कर्ष. आता हा निष्कर्ष जो आहे तो विद्यार्थ्यांचा असतो, म्हणजे विद्यार्थ्यांनी लिहायचा असतो निष्कर्ष.
हा निष्कर्ष म्हणजे काय, की हे सगळं वाचल्यानंतर, म्हणजे काय सगळं, हे सगळं वाचल्यानंतर तुमचं मत, ओपिनियन काय आहे? म्हणजे हे तुम्ही वाचलं सगळं आणि साधनांद्वारे मग तुमचं ओपिनियन तुम्ही लिहायचं असतं, निष्कर्ष लिहायचा असतो. निष्कर्ष तुमच्या शब्दातला असतो. ठीक आहे. निष्कर्ष काय आहे, की प्राचीन भारतीय इतिहास अभ्यासताना पुराणांची नितांत गरज असते आणि या पुराव्यावरून समकालीन इतिहासाची सत्यता लक्षात येते. इतिहास लेखन व पुराव्याचे म्हणजे साधनाचे 2 प्रकार विभागण्यात आले आहेत. तर हे त्याने त्याच्या मनाने लिहिलं. म्हणजे जे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, एखादा पिक्चर तुम्ही बघितला, तर या पिक्चर बघितल्यानंतर अगदी पिक्चर संपल्यानंतर मग तुमच्या मनात त्या पिक्चरची प्रतिकृती काय येते, समरी काय येते, की त्याचा हिरो कसा होता, त्याची कथा कशी होती. कथा काय करता तुम्ही, समराईज करता. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला समरायझेशन हा असतो, सारांश जो असतो तो तुमच्या स्वशब्दात स्वतःचा असतो. तसंच निष्कर्ष हा स्वतःचा असतो. तर हा तुम्हाला 5-6 ओळीमध्ये लिहिला तरी चालते. ठीक आहे. तर हा तुमच्यावर आहे. पण त्याने टॉपिक मात्र सगळं व्यवस्थित इथे पुस्तकातून पाहून व्यवस्थित लिहिलं. ठीक आहे. तर एवढं हे असाइनमेंट राहतं. आता इथे त्याने लिहिलं संदर्भ. आता संदर्भ म्हणजे काय? ज्यातून तुम्ही हे असाइनमेंट लिहिली, ज्या पुस्तकातून किंवा इंटरनेटवर तुम्ही विकिपीडिया वेबसाईटवर गेले किंवा गाईड बघितली किंवा कशातूनही लिहिलं असेल, कोणत्या पुस्तकातून लिहिलं, तर त्या पुस्तकाचं नाव, संदर्भ ग्रंथाचं नाव तुम्हाला इथे लिहायचं असतं. ठीक आहे. प्राचीन भारतीय इतिहासाची साहित्यिक साधने हा या तुमचा टॉपिक आहे. तर सदर संदर्भाची माहिती ही प्राध्यापक निशी दीक्षित यांच्या पुस्तकातून संग्रहित केली आहे, असं त्यांनी लिहिलं. तर असं त्यांनी लिहिलं आहे. पण मुळात तुम्हाला काय लिहायचं आहे? संदर्भ ग्रंथाचं नाव लिहायचं आहे. तर प्राचीन भारतीय इतिहास असं या निशी दीक्षितचं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आणि लेखक एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. याने हे एवढं लिहित बसला हा, पण याची काही गरज नाही. इथे फक्त पुस्तकाचं नाव द्यायचं आणि लेखकाचं नाव. जितके पुस्तकं तुम्ही हे असाइनमेंट लिहिण्यासाठी वापरली, त्या सगळ्या पुस्तकांचं नाव इथे लिहायचं किंवा वेबसाईट वापरली असेल तर वेबसाईटचं नाव लिहायचं. तर हे सगळं जे आहे ते तुम्हाला लिहावं लागतं संदर्भामध्ये. मग याच्यामध्ये तुम्ही पुस्तक लिहा, वेबसाईट लिहा, काहीही लिहू शकता. ज्याच्यातून तुम्ही हे असाइनमेंट लिहिली, ते सगळंच्या सगळं हे जे तुम्हाला दिसतं, ते तुम्हाला संदर्भामध्ये घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, असाइनमेंट राहते. ही असाइनमेंट आहे. आणि या असाइनमेंटवर 10 पैकी मार्क असतात. म्हणजे 10 पैकी मग 8, 9 असे मार्क ते राहतात. ठीक आहे. आलं लक्षात? तर याच्यासाठी लाइनिंगचे पेज तुम्हाला लावावं लागतात, रजिस्टर पेज म्हणू आपण, आणि चांगल्या पद्धतीने लिहायची. अगदी व्यवस्थित, स्वच्छ, सुटसुटीत अशी लिहायची. आता काही विद्यार्थी म्हणजे मुली शक्यतो काय करतात, ते त्याला म्हणजे या फ्रंट पेजला ते असे काहीतरी फुलं, हे पानं असं काढत बसतात. तर याची गरज नाहीये. हे काही तुमचं काय म्हणतात त्याला, डायरी वगैरे नाहीये, की ज्याच्यावर तुम्हाला सौंदर्यपूर्ण दृष्टिकोन दाखवावा लागेल. हे एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे, कार्यालयीन डॉक्युमेंट आहे. तर असं तुम्ही करा. इथे मात्र तुम्ही मग रेड पेननी त्याला अंडरलाईन करा. स्वच्छ अक्षरात लिहा, सुंदर अक्षरात लिहा, चांगलं लिहा, मुद्देसूद लिहा. तर हे जर केलं तर तुम्हाला याच्यासोबत चांगले मार्क वाटतील. पण कंटेंट जो आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. तर हे सगळे वन साइड पेजवर तुम्हाला लिहायचे असतात. म्हणजे याच्या मागील पेजला जे लिहिलंय, याच्या मागील पेजला काही लिहायचं नाही, तर डायरेक्ट पुढच्या पेजला लिहायचं. ठीक आहे. तर असं तुम्हाला ते लिहायचे असतात असाइनमेंट, आणि मला सबमिट करायचे असतात. ठीक आहे. सबमिट. मी चेक करतो, हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे माझी सही आहे. तर हे मी चेक केली आहे 6/12/2017 साली. आलं लक्षात? हे मी चेक केली आणि त्याच्यावर चेक केल्यानंतर मग मी मार्क टाकतो. 10 पैकी 9, 8 असे मार्क मी टाकत असतो. तर हे झालं असाइनमेंटचं. तोंडी परीक्षेचे 10 मार्क असतात. तर ती तोंडी परीक्षा तर मी वर्गात घेत असतो सगळ्या विद्यार्थ्यांची, एक-एक करून. सगळ्यांना तोंडी प्रश्न बोलावतो स्टेजवर आणि विचारतो त्यांना. तर तसं वायवा तो असतो. तर त्याचे 10 मार्कापैकी तुम्ही किती प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली, तर तसे 10 पैकी मार्क मी देत असतो. तर हे असाइनमेंट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ती लिहायची आहे. मग तुम्ही म्हणून लक्षात घ्या, की असाइनमेंट लिहिता-लिहिता तुम्हाला मुद्देसूद लिहिण्याची एक हे होऊन जाते, सवय होते. म्हणून असाइनमेंट खूप चांगलं राहतं. असाइनमेंटद्वारे तुम्हाला काय आहे, ते व्यवस्थित माहिती होते. आता विद्यार्थी काय करतात बरेचदा, की पुस्तकातून हे लिहित असतात, तर ते काय वाचत नाही. म्हणजे हे साहित्यिक साधने आहे. पुस्तकामध्ये लिहिलेलं पॅराग्राफच्या पॅराग्राफ उतरून ठेवतात. मग पॅराग्राफ उतरून ठेवलं, तर पॅराग्राफ उतरून ठेवणे हे त्याच्या मागचं लक्षण नाहीये. असाइनमेंट कशासाठी आहे? तर तुम्ही वाचलं पाहिजे. तर विद्यार्थी फक्त पॅसेज लिहितात, बाकी डोक्यात काहीच नाही जात. कारण की लिहीत असतात ना. तर हे तुम्ही वाचलेलं पाहिजे. वाचलं तर तुमचा हा पेपर होतो. म्हणजे प्रश्न जो आहे तो होऊन जातो. आता
हा प्रश्न जो आहे, इतिहासाची साहित्यिक साधने सांगा, हा 16 मार्काला प्रश्न तुम्हाला विचारला डायरेक्टली. तर 16 मार्काला जर तुम्ही प्रश्न विचारला आणि ही असाइनमेंट तुम्हाला आली आहे, तर तुम्हाला उलट ह्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी यायला पाहिजे. कारण की तुम्ही हे लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी जे लिहिलेलं असतं ते त्यांच्या डोक्यात नसतं. कारण की ते फक्त लिहिण्याचं काम करतात. पुस्तकातून जसं लिहिलं, सरांना असाइनमेंट देऊन टाकली, संपला विषय त्यांचा. याने काय होतं, त्यांच्या डोक्याचा हा प्रश्न त्याचं उत्तर पाठच नाही होत. तर हे तुम्हाला खूप संधी असते असाइनमेंट वाल्यांना, की असाइनमेंट लिहत असताना ते वाचलं, तर तुमचा 16 मार्काचा प्रश्न कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट किंवा 4 मार्काचा प्रश्न कंप्लीट होऊन जाईल. कसा? तर तेही सांगतो. तर आता इथे मी साहित्यिक साधनेला विचारली. तर प्रश्न आला 4 मार्काला, की प्राचीन भारतीय इतिहासाची वेद जे आहे, वेदांची माहिती लिहा. प्राचीन भारतातल्या वेदांची माहिती लिहा. असा प्रश्न आला किती मार्काला? 4 मार्काला. तर मग आता साहित्यिक साधनांमध्ये तुम्ही वेद लिहिले आहेत. कोणकोणते वेद लिहिले आहेत? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. फक्त 4च वेद तुम्हाला लिहायचे आहेत. तर तुमचा 4 मार्काचा प्रश्न तर याच असाइनमेंटमध्ये झाला. पण विद्यार्थ्यांना ते येत नाही. विद्यार्थी धावपळ करत असाइनमेंट लिहितात आणि उत्तर विसरून जातात. आता साहित्यिक साधनांचा प्रश्न जेव्हा तुम्ही करता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला किती मोठं उत्तर भेटलेलं आहे ऑलरेडी, हे तुम्ही बघता. कधी-कधी प्रश्न विचारला जातो, रामायण महाभारताविषयी माहिती लिहा. तर तुम्ही हे लिहित असतानाच तुम्हाला सगळं भेटून जातं. हं. तर हे कसं आहे, की तुमच्या अंडरस्टँडिंगवर आहे, तुमच्या अभ्यासावर आहे, की कशा पद्धतीने तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये कराल. तर इथे हे असाइनमेंट असं-असं आहे. तर हे सगळं अशा पद्धतीने लिहा. 16 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहितोय, या दृष्टिकोनातून जर तुम्ही असाइनमेंट लिहिली, तर तुमचं सगळेच उत्तर होऊन जातात. हे जे मी सगळं सांगतोय, तसं विद्यार्थी करत नाहीत. म्हणजे हे नेहमीचा आम्हाला अनुभव आहे, की विद्यार्थी असं आता जेवढं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं महत्त्वाचं सांगितलंय. मी अशी एक गोष्टही सोडली नाही, की जी तुम्हाला महत्त्वाची नव्हती. सगळं मी सांगितलं. तरी विद्यार्थी काय करतात? तसंच करतात. कंटिन्यू करतात, करतच राहतात. आता असं काय आता मी सोप्या आणि साध्या शब्दात तुम्हाला सांगितलं. तर जेव्हा तुम्ही पहिल्या सेमला येता, तेव्हा थोडेसे तुम्ही नवीन विद्यार्थी असतात. त्यामुळे कसं आहे, की 1-2 महिने तुम्हाला समजत नाही, की काय चालू आहे नेमकं सेमेस्टरचं. तर हे जर तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलं, तर तुम्हाला सगळं सोपं जातं. सगळं थोडंसं वाचावं लागतं अभ्यास. BAला खूप वाचावं लागेल तुम्हाला. तुम्ही जर वाचलं नाही, तर तुमचं काही खरं नाही सध्या असं मी म्हणतो. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितला. प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची हे सांगितलं. असाइनमेंट कशी लिहायची हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. तर हे सगळं करून तुम्हाला हे सेमिस्टर म्हणजे किती असे सेमिस्टर आहे 6 सेमिस्टर. तर 6 सेमिस्टरनुसार म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आत्ताच जर तुम्ही हे समजून घेतलं, अंडरस्टँडिंग घेतली, तर तुमचा मेरिट कोणीही रोखू शकणार नाही. तर या संपूर्ण लेक्चरचं सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे? तर वाचन करणे, त्याचं आकलन करणे आणि मुद्देसूदपणा जो आहे तो लिहिणे. मग तो पेपरमध्ये राहणे, असाइनमेंट लिहिणे. आता वर्गात मी शिकवताना काय करतो त्याचं एक थोडक्यात मी उदाहरण देतो. अ, हे एक माझ्याकडे पॉइंट्स काढलेले असतात. मी थोडंसं जवळ करतो. तर हे बघा, इथे मी मुद्दे दिलेले आहेत संपूर्ण. हे किती मुद्दे आहेत? हे 7 मुद्दे आहेत आणि खाली सुद्धा हे 9 मुद्दे आहेत. ठीक आहे. तर हे मुद्द्याचे टायटल्स आहेत. ठीक आहे. हे असे मी मुद्दे देतो तुम्हाला. मी दाखवेल पुन्हा फोटोवर एकदा पीपीटीवर. तर या 10 मुद्द्यांमध्ये बघा मी फक्त मुद्दे दिलेले आहेत. सगळे मुद्दे. ओके. तर हे मुद्दे जे आहेत ते मी विद्यार्थ्यांना तुम्हाला पहिले लिहून देतो आणि हे मुद्दे एकदा तुम्ही लिहून दिले, की मग मी याचं विश्लेषण करतो. म्हणजे काय तर आता हा एक उदाहरण म्हणून घेऊया. अ, इथे आहे औद्योगिक क्रांतीचे परिणाम हा मुद्दा आहे. हे फायनल इयरचा आहे. औद्योगिक क्रांतीचे परिणाम. तर मी तुम्हाला मुद्दा लिहून दिला. तर मी आता त्याचं विश्लेषण करतो. औद्योगिक क्रांतीचा काय परिणाम झाला? जग जे आहे ते अधिक जलद गतीने राहायला लागलं. दळणवळणाची साधने वाढली. यंत्र जास्त हे झाले. तर मी हे सगळ्याचं विश्लेषण करतो. तर विद्यार्थी काय करतात, हा मुद्दा जेव्हा मी सांगत असतो, काही जण नोट्स काढतात आठवणीसाठी. काही जण नुसतं ऐकून घेतात. खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतात आणि ऐकून घेतात. मग घरी गेल्यानंतर मग पुढचा पाठ मागचा सपाट या प्रक्रियेमध्ये राहते. घरी गेल्यानंतर त्याच्यावर रिव्हिजन करत नाही मी. पुस्तकातून रिव्हिजन करत नाही. ते विसरून जातं. ऐकून तर घेतात विद्यार्थी, खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतात. पण जेव्हा हा प्रश्न मग विचारेल मी 3-4 दिवसांनी, तर मग त्यांना समजतच नाही काय लिहायचं, काय लिहायचं. मग याचं पाहू, त्याचं पाहू असं करतात. तर लक्षात घ्या, मी हे मुद्दे लिहून दिल्यानंतर त्याचं विश्लेषण करत असतो. तर अलर्ट माइंडने तुम्ही ते ग्रॅब करा.
आणि मी जसं सांगतो तसं लिहा असं मी म्हणत नाही. मी सांगितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये त्या मुद्द्याविषयी काय माहिती जतन झाली, म्हणजे मेमरीमध्ये काय स्टोरेज झालं तुमच्या अंडरस्टँडिंगने, ते अंडरस्टँडिंग तुम्ही लिहून पहा. या मुद्द्याचं उत्तर जे दिलं म्हणजे कारण की मुद्दे तर तुमच्याकडे दिलेच असतात. घरी जायला, घरी गेल्यानंतर सरांनी आज हे मुद्दे लिहून दिले. तर या मुद्द्यावर आपल्याला काय या मुद्द्याविषयी समजलं ते तुम्ही थोडंसं लिहून बघू शकता. तर हे केल्याने कसं आहे, की तुमचं पटापट पाठ होऊन जाईल सगळ्या गोष्टी. मी का बरं हे सातत्याने सांगतोय? कारण की मी आता 12वीचं डोकं सोडलेलं आहे. बी-एचं विद्यापीठाचं डोकं तुमचं आलेलं आहे. तर हे सवयीने होईल तुमचं. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये मला वाटतं तुम्हाला बरंच काही सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष जेव्हा आपण भेटू लेक्चरमध्ये तेव्हा सुद्धा असाच पॅटर्न राहील, असंच सांगणं राहील माझं आणि तेव्हा तुम्हाला अधिक कळेल. तर आजच्या या लेक्चरचं सगळं मी सांगितलेलं आहे, सगळे महत्त्वाच्या बाबी. होप तुम्हाला त्या समजल्या असतील. नसतील समजल्या तर पुन्हा हा व्हिडिओ बघाल, मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि दुसरी गोष्ट माझं YouTubeचं चॅनल जे आहे, प्रोफेसर पी.व्ही. गावंडे मी काल टाकलं होतं, तर ते सबस्क्राईब करा. रेड बटन दाबा. YouTubeची लिंक ओपन झाल्यानंतर YouTubeचा व्हिडिओ चालू होतो. तर खाली रेड बटन आहे सबस्क्राईबचं, ते बटन दाबा आणि मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल, म्हणजे माझे व्हिडिओ बघता येईल तुम्हाला. तर आता मी इथे आपलं लेक्चर जे आहे ते संपवतोय. पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तर इथे मी एंड करतोय. थँक तुम्ही माझ्या लेक्चरला आले, इथे अटेंड केलं. तर इथेच थांबूया आपण.